रगड पैसा, हार्वर्डचं शिक्षण आणि 15 वर्षाची निष्कलंक कारकीर्द. पण या झगमगाटामागे दडलं होतं एक काळं वास्तव. एका भारतीय तरुणाला लैंगिक गुलाम बनवणारी ही लेडी बॉस नक्की होती तरी कोण? न्यूयॉर्कच्या कॉर्पोरेट जगात नेमकं काय शिजत होतं? पहा सत्तेचा उन्माद आणि शोषणाची ही धक्कादायक कहाणी. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. जेपी मॉर्गनच्या कार्यकारी संचालिका लोर्ना हाशदिनी दिसायला अत्यंत शिस्तप्रिय आणि कॉर्पोरेट जगतात दबदबा असलेल्या 37 वर्षीय हाशदिनी सध्या एका खळबळजनक आरोपामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या आहेत. त्यांचे सहकारी चिरायू राणा यांनी यांच्यावर लावलेले आरोप ऐकले तर अंगावर काटा येईल. चिरायूचा आरोप आहे की हाशदिनी यांनी त्याला केवळ सहकारी मानलं नाही तर चक्क लैंगिक गुलाम म्हणून वागवलं. सत्तेचा वापर करून त्याला रोहिपनॉल आणि व्हायग्रा यांसारख्या अंमली पदार्थाचं सेवन करण्यास भाग पडलं. तू पूर्णपणे माझ्या मालकीचा आहेस, मी तुला याची किंमत मोजायला लावीन, अशा धमक्या देत हाशदिनी यांनी त्याचं आयुष्य नरक केलं. इतकंच नाही तर या शोषणाला वांशिक द्वेषाचीही फोडणी होती. चिरायूच्या भारतीय आणि सावळ्या रंगावरून त्याला हीन वागणूक दिली जायची, तर मागण्या मान्य केल्या नाहीत तर बोनस कापण्याची आणि करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली गेली. हार्वर्ड मधून शिक्षण घेतलेल्या आणि करोडोंचे पॅकेज घेणाऱ्या हाशदिनी यांच्या या क्रूर चेहऱ्याने आता जगाला हादरवून सोडलंय. या वादानंतर हाशदिनी यांनी त्यांचे लिंक्डइन आणि सोशल मीडिया अकाउंट्स तडकाफडकी बंद केले आहेत. जेपी मॉर्गनने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली, पण त्यांना त्यात काहीच तथ्य आढळलं नाही. मात्र पीडित तरुणाने न्यायालयात धाव घेत हा लढा आता जगासमोर आणलाय. एका उच्च पदस्थ महिलेने आपल्या पदाचा गैरवापर करून पुरुषाचं शोषण केल्याचा हा दुर्मिळ पण भीषण प्रकार आहे. उच्च शिक्षण आणि उच्च पद म्हणजे सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही, हे या प्रकरणाने सिद्ध केलंय. सत्तेचा मान जेव्हा वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला घालतो तेव्हा ती कॉर्पोरेट संस्कृती नसून विकृती ठरते. पीडित चिरायू राणा यांचा हा लढा केवळ स्वतःसाठी नसून कामाच्या ठिकाणी होणाऱ्या शोषणाविरुद्धचा मोठा एल्गार आहे. कॉर्पोरेट जगातल्या या व्हाईट कॉलर गुन्हेगारीला आता न्यायाच्या दरबारात हिशोब द्यावाच लागेल. लोर्ना हाशदिनी यांचा इगो मोठा की कायद्याचा हात? एका भारतीय तरुणानं उघडलेले हे अन्यायाचं पान आता कोणत्या वळणावर थांबणार हे पाहावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्रहार न्यूज लाईन पाहत रहा. धन्यवाद.